संभाजीनगरमध्ये पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना तसंच वंचितची आघाडी होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंची माहिती. उल्हासनगर पालिकेसाठी महायुती फिसकटली. स्थानिक नेते युतीसाठी आग्रही नाही तर 78 जागांवर आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलं. भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांची माहिती. नागपुरात नाराज कार्यकर्ते गडकरींच्या घरी. प्रभाग क्रमांक 15 मधील नाराज कार्यकर्ते गडकरींच्या भेटीला. धनश्री देशपांडे प्रभाग क्रमांक 15 मधून नाराज तर जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यामुळे नाराजी व्यक्त. परभणी महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा गोळ मात्र अद्यापही कायम. दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा प्रश्न अजूनही प्रलंबितच. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युतीच्या चर्चा. भाजप आणि सेनेमध्ये युतीच्या चर्चा फिसकटल्यानंतर आता शिवसेना कार्यालयामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता धुसर. जागा वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी तसंच भाजपमध्ये चर्चा फिसकटल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरचे शिंदेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची पालिका निवडणुकीतनं माघार. जागा वाटप आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वासात घेतलं नसल्याचा जंजाळ यांचा आरोप. कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नसेल तर जिल्हाप्रमुख म्हणून उमेदवारी कशी घेणार, जंजाळ यांची प्रतिक्रिया. जळगावात पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर. प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कलाबाईंना अश्रू अनावर. प्रभाग क्रमांक 10 मध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना अर्ज भरल्यामुळे नाराजी. अकोल्यामध्ये भाजपची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. भाजपनं 7 नगरसेवकांचे तिकीट कापले तर भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज भरायलाही सुरुवात. चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवारांना स्वीय सहाय्यकाचा धक्का. जोरगेवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार. प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केलाय. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाणांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल. ताडाळी या परिसरात निलेश चौधरींच्या नेतृत्वाखालील उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. मनसेतून भाजपात गेलेल्या दिनकर पाटलांचा अर्ज दाखल. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर पाटील निवडणुकीच्या रिंगणात. शक्ती प्रदर्शन करत दिनकर पाटलांनी अर्ज दाखल केलाय. पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर जगताप यांच्याकडून महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना आव्हान. आमदार सीमा हिरे यांच्या मुलीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल. आमदार देवेनी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे, आमदार सीमा हिरे यांची कन्या रेश्मी हिरे, दीर योगेश हिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीला संभाजीनगर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज. हर्षदास शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वालचा अर्ज दाखल. खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची या ठिकाणी उपस्थिती. जालन्यामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी आणि मुलाकडून उमेदवारी अर्ज दाखल. माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सोलापुरात 4 दिवसांपूर्वी दादा राष्ट्रवादी यांच्यातून भाजपात गेलेले 2 माजी नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत. घरवापसीला शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा तीव्र विरोध. दत्तात्रय भरणे यांच्याकडून शहराध्यक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. मालेगावात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. बंडू काका बच्छाव यांचा युतीला विरोध तर भाजपचे माजी गट नेते सुनील गायकवाड आणि अद्वै हिरे यांचाही युतीला विरोध. नाशिकमधील काँग्रेसमधून शिंदेंच्या सेनेत आलेले राहुल दिवे आणि आशा तडवी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापुरात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल. परभणीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश. पुण्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर आरपीआयचं आंदोलन. समाधानकारक जागा न दिल्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात.
पुण्यामध्ये सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू। भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य दाखल। उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख। भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय भव्य मोर्चा, तर माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह आमदार नरेंद्र बोंडेकर सहभागी। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। बीडच्या परळीमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक। बांगलादेशचा झेंडा जाळत निदर्शनं। बांगलादेश मुर्दाबाद अशी आंदोलकांची घोषणाबाजी। सटाण्याच्या तळवाडे या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन। सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात घोळ असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शेतकऱ्यांनी विचारला ग्रामसेवकाला जाब। गावाच्या टाकीवर चढत ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन। बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल। माढा मतदारसंघामधून महामार्ग जाणार असल्याची आमदार अभिजित पाटलांची माहिती। तर पंढरपुरात तिघा आमदारांचे जुन्याच मार्गाला समर्थन। मुख्यमंत्र्यांच्या नव्या मार्गाला विरोध। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पुन्हा घ्या। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार यांची मागणी। उमेदवाराला केवळ 19 मतं पडली होती। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। 4ही दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर निष्क्रिय। कमरेला रिव्हॉल्व्हर ठेवून मंदिराच्या मेटल डिटेक्टरमधून भाविकाचा प्रवेश। साताऱ्याच्या शिरवळमध्ये 23 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण। रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। तर घटनेच्या निषेधार्थ शिरवळ बंदची हाक। नंदुरबारमध्ये धडगावच्या तलाई आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित। मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या केसपुरीमधील जैन मंदिरात चोरी। मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून काही पितळी मूर्ती लंपास। चोरट्यांकडून दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवर पोलिसांची कारवाई। 54,000चा मुद्देमाल जप्त। दरम्यान आरोपी जिशांत शेख विरोधात गुन्हा दाखल। धाराशिवच्या उमरग्यामध्ये डाळिंब परिसरात बिबट्याचा वावर, तर शेतकऱ्यांमध्ये यामुळे दहशतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यामध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची अनुदानासाठी थट्टा। सतत 2 वर्षांपासून कृषी विभागाच्या चक्रा मारून सुद्धा अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 5 एकर शेतातील आंबा बागेवर नांगर फिरवलाय। बागेसाठी 14 ते 15 लाखांचा खर्च यामुळे वाया गेलाय। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्यांची आवक घटली, तर लालच्या कांद्यांची मोठी आवक। कांद्यांच्या जास्त निर्यातीसाठी बाजार समितीकडून केंद्राकडे पाठपुरावा। वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी। कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार। मात्र शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करताना अडचणी। कापूस खरेदी न झाल्यास हमीभावापासून शेतकरी वंचित राहण्याची सुद्धा शक्यता। 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड समुद्र किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळ्यातील रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि लॉज सध्या हाऊसफुल। जळगावच्या चाळीसगाव घाट रोडवरील पावसाळ्यामध्ये वाहून गेलेल्या पुलाची अजूनही दुरुस्ती नाहीच। तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती नाही। पुलावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय। 31 डिसेंबरला शिर्डीतील साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं। शेजारती आणि 1 जानेवारीची काकड आरती यामुळे रद्द। साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांची माहिती। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या धामारी या ठिकाणी खंडेरायाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। यात्रोत्सवानिमित्त भाविकांची इथे मोठी गर्दी। 4 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचेही आयोजन। सांगलीच्या खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणं 8 आठवड्यांमध्ये हटणार। देवस्थानची अतिक्रमणं जमीन मोकळी होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखांच्या उपोषणाला अखेर यश। माजलगाव तालुक्यातील केसापुरी या ठिकाणी जैन मंदिरात चोरी। मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून काही पितळी मूर्त्या लंपास केल्या। दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा